दोन मिनिटं बसून घ्या, 2 मिनिटं सेटल इथेच घ्या, 2 मिनिटं सेटल होऊन घ्या, 2 मिनिटं सगळ्यांना बघायला भेटेल. 2 मिनिटं सगळ्यांनी खाली बसून घ्या. तुम्हाला भेटल्याशिवाय कोणी जाणार नाही. 2 मिनिटं खाली बसून घ्या प्लीज. इकडचे 2 मिनिटं खाली बसून घ्या प्लीज. महत्वाची गोष्ट, हा चित्रपट रिलीज झाला, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि खास करून आज इचलकरंजीकरांच्या प्रेमासाठी ते इकडे आलेले. आता मी जास्त वेळ घेतला त्यांना सगळ्यात पहिले मी प्रवीण दादांना माईक देतो, ते बोलतील तुमच्याशी. जय श्रीराम, हिंदू धर्म के छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. खूप बरं वाटलं, महाराष्ट्रभर फिरतोय, कारण हा सिनेमा प्रवीण तरडेचा नाही, प्रसाद ओकांचा नाही, निर्माते मंगेश देसाईंचा नाही, हा सिनेमा तुमचा आहे. कारण तुमच्यासाठी बनवलेला आहे. आपण कोण आहोत, आपल्या परंपरा काय आहेत, आपला देश काय आहे, आपला धर्म काय आहे, आपण काय सांगतो, 18 पगड जाती जमाती म्हणजे काय, आपण सगळे एकमेकांचे भाऊ कसे आहोत हे सांगणारा हा सिनेमा आहे. हा दिघे साहेबांचा सिनेमा आहे. हा बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्ववादाचा सिनेमा आहे. हा सिनेमा तुम्हाला आम्हाला जोडणार आहे. आणि आज काही आमच्या ताई त्यांच्या छोट्या मुलांना घेऊन आल्या आहेत. ही छोटी ताई आहे इथं. लहान पोरांना समजावून सांगणारा हा सिनेमा आहे. तर हा सिनेमा आता म्हणजे स्वामींची कृपा, छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा, प्रभू श्री रामचंद्रांची कृपा म्हणून आज महाराष्ट्रात नाही जगभर झालाय आणि हाऊसफुल चाललाय. म्हणून मी मगाशी म्हटलं हा सिनेमा आमच्या कुणाचा नाही, हा सिनेमा तुमचा आहे, हा सिनेमा आपला आहे. आज निर्माते मंगेश देसाईंनी त्यांचं घरदारपणाला लावून पहिला भाग केला होता, त्याच्यात डबल दिलं, कारण तो सिनेमा तुमचा होता. या सिनेमामध्ये जे सांगितली ती प्रत्येक गोष्ट नीट ऐका. आपण काय सांगतोय, काय पाहतोय, काय ऐकतोय हे खूप महत्वाचं आहे. आपण एकमेकांचे आहोत, आपण या महाराष्ट्राचे आहोत हे सांगणारा हा सिनेमा आहे. प्रत्येकाने मन लावून पहा. जे त्यांच्या छोट्या मुलांना घेऊन आलेत त्या पालकांचा मला अभिमान आहे, कारण त्यांना कळलं पोरांना कुठल्या सिनेमाला न्यायचं. गणिताची भीती पोरांच्या मनातनं जावी म्हणून आमच्या निर्मात्यांनी स्पेशल एक गाणं घेतलं. आजपर्यंत लय गाणी आली वेगवेगळी, पण गणितावर गाणं नव्हतं आलं. यातले तर जे सिनियर आहेत आपला नीट दाखवा. गणिताच्या पेपरच्या आदल्या रात्री तर झोप पण यायची नाही, आली तर स्वप्न गणिताची पडायची. बरं स्वप्न पडायची काय, पेपरला बसलोय काही येतच नाही. तर ती भीती तुमच्या मनातनं आम्हाला पोरांच्या मनातनं घालवायची
म्हणून एक सीन त्या पोरांसाठी घेतलाय. रक्षाबंधनाचा सीन माझ्या माता भगिनींसाठी मायमाऊलींसाठी घेतलाय की घाबरायचं नाही, कशालाही घाबरायचं नाही. कारण तुमच्या स्वराज्यात 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जाते आपली. परिस्थिती जेवढी बिकट तेवढाच तिखट. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि मुळशी पॅटर्न मधला एकच डायलॉग लक्षात ठेवायचा, शेती इकायची नसते. आपण सगळ्या शेतकऱ्यांच्या अवलादी आहेत. आपली जमीन आपली ओळख आहे, ती राखायची आहे. आज वस्त्रनगरीत येऊन हे सांगतोय याचा मला अभिमान आहे. जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, कारण तुम्ही आमच्यासाठी तुम्ही चालू असलेला सिनेमा तुमच्यासाठी थांबवायला लागला आणि तुमच्या मनोरंजनात व्यत्यय आणला म्हणून मनापासून माफी मागतो. पण दिवसभर आम्हाला खूप थिएटर्सना व्हिजिट करायची, खूप लोकांना भेटायचं आहे, त्यामुळे असं करायला लागलं. त्याबद्दल खरोखर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण आम्ही गेल्यानंतर तुम्ही तेवढ्याच एकाग्रतेने सिनेमा पुन्हा बघाल, पुन्हा त्यात आयोजित केली. तुमचा एवढा उदंड प्रतिसाद चित्रपटाला लाभतोय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आपल्या मित्रमंडळींना, कुटुंबातल्या लोकांना सुद्धा सांगा, चित्रपट पहा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील आमच्या सगळ्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरती आम्हाला जरूर कळवा. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. एन्जॉय करा, एन्जॉय करा. ओके.